संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया निमंत्रित शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आज उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। उम्मत फाउंडेशन, युनिक प्रॉपर्टीज आणि युनिटी प्रॉपर्टीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या दिमाखात करण्यात आला। उद्घाटन सोहळा आमदार सत्यजित तांबे आणि नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे यांच्या हस्ते संपन्न झाला। या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। आयोजकांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करत स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला। स्पर्धेमध्ये देशभरातील नामांकित संघांचा सहभाग असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे। प्रथम क्रमांकासाठी 55,555 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 44,444 रुपये तसेच इतर पारितोषिकेही ठेवण्यात आली आहे। या स्पर्धेमुळे खेळाडूंना मोठा व्यासपीठ मिळेल आणि संगमनेरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली। उम्मत फाउंडेशन व वसीमभाई मित्र मंडळ संगमनेर यांच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेकडे आता क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे। टीव्हीवर लाईव्ह पाहण्यासाठी फक्त डेज न्यूज मराठी। घरी बसून अनुभवा प्रत्येक क्षण, प्रत्येक सामना, प्रत्येक उत्साह लाईव्ह फक्त डेज न्यूज मराठीवर। उम्मत फाउंडेशन ले आया है संगमनेर में सबसे बड़ी वॉलीबॉल की स्पर्धा। पूरे संगमनेर में ये काम सिर्फ एक ही इंसान कर सकता है, वो है वसीम मेंबर। उम्मत फाउंडेशन 2036 का भारतीय शूटिंग वॉलीबॉल टूर्नामेंट वसीम भाई लाला भाई की मेहनतों के मोहसिन खान, मूसा खान पठान, एडवोकेट त्यांना विनंती असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे। एडवोकेट मोहसिन खान।